आज होणारी खतरनाक मधली एक रेसिपी फुटून गेलेले पॅन वरती गाईज अंड्याची लबा काय झाले अंड्याची दाखव गाईज मी आता हाय गाईज वेलकम बॅक टू द व्लॉग. आजच्या व्लॉगची सुरुवात होते डायरेक्ट लिफ्ट मधून. ही लिफ्ट साधी सुधी नसून तुमच्या ओळखीची नाही. ही लिफ्ट आहे कॉलेजची लिफ्ट सुरू झालेली. कॉलेजची लिफ्ट आहे. जर ह्याच्या सापडलं ना 100 रुपये फाईन कसं. इथं अलाउड नाही कुणाला कुठल्याच विद्यार्थिनीला जायला. पण आम्ही विद्यार्थी स्पेशल आहे त्याच्यामुळे डायरेक्ट वरून खालून आपल्याला डायरेक्ट लिफ्ट नसतं. आपण साधं सुद्धा करतच नाही. आपला सीन नाही का जरा वेगळा असतो असा विषय. डायरेक्ट आलो ना मग लिफ्टनं डायरेक्ट खाली. सगळे चकित झाले आश्चर्यचकित. एवढे पायऱ्या बिऱ्या उतरायचं नाही का. लोड नको आपल्या डोक्याला काय लोड आहे पायऱ्या उतरायचं. लोड असतो खरं तर पायांना. तुम्ही म्हणताल एवढ्या कमी आहे त्यांच्या पायांना कसं काय लोड पडायला लागला. पायांना म्हणलं जरा ट्राय करावं बदमस्ती. चालते बदमस्ती खूप झाली. तुम्ही भेट थोड्या वेळानं 2 मिनिटानं. लिफ्टला काय झालंय काय म्हणते प्लीज कॉल ओटीस लाईन. हे झालं बंद झालं. आपण आता आलो की इतका वेळ झालं ओरडत होता. आपण आता आलो की बंद झालं. काय विषय नाही ना. विषय असा आहे की आमचे एक्झाम सुरू आहेत. एक्झाम्स म्हणजे फायनल लेवल नाहीत पण युनिट टेस्ट एक्झाम्स सुरू आहेत आमच्या. त्यामुळं विषय काय आज 2 होते पेपर. एक होता मार्केटिंग मॅनेजमेंटचा सकाळी आणि परत आता झालं तो टेक्नॉलॉजी ऑफ सिरियल पल्सेस अँड सीड ह्याचा होता. झाला पेपर मस्तपैकी. मार्केटिंगचा आपण फुल लिहून आलो काही विषय नाही. आणि शेवटचा जो TCPOचा होता जर माझा त्याचा एवढा अभ्यास झाला नव्हता. आपला आलो लिहून अर्धा असा थोडंफार आलो लिहून चांगलं मस्तपैकी. बघू आता काय पडतं ते पडतं. रिझल्ट तुम्हाला नक्की दाखवणार. किती मार्क पडतात काय होतंय. सगळ्यांनी वरच लिहायला. कुणी काय एवढं लिहायला नाही. युनिट टेस्टला नाही कोण लय महत्त्व देत. पण मी देतो त्यामुळे मी अभ्यास करतो त्यामुळे मी लिहितो. आत्ताच गेलो तो मेसमध्ये सीन असं झालं. त्यांनी काही दिले नाही डबे कारण त्यांचे डबे शिल्लक नव्हते म्हणले. माघारी आल्या या अर्ध्या तासानं देतो. त्यावेळेस आता अर्ध्या तासानं गेल्यावरनं आणायचे डबे त्यांच्याकडनं. चालते डबे आणतो. आता जेवण बिवून करतो मस्त बाई. फ्रेश होतो माघार. तर कॉलेजला तर काय प्रॅक्टिकल पेपर चालू त्यामुळं म्हणजे माझं नाही ओमकारचं प्रॅक्टिकल. ओमकार घ्यायला थांबला प्रॅक्टिकललाच. करायला प्रॅक्टिकल वगैरे आणि मग येईल माघारी. मग त्याच्याबरोबर येईल त्याला आपले डबे. चालते पेपर असल्यामुळे न्यावं लागतं. नाही तर मी रेग्युलरच्या कॉलेजला कधीच नेत नाही आयडेंटी. आणि ऋषीन दोघं चालू आहे आम्ही रूमवर. पाटलाचा अभ्यास चाललाय. पाटील अभ्यास बघ काय करतोय. नोट्स दाखव पाटील. काय बघतोय फोनवर बघा पाटील. नक्की नोट्सच वाचतोय का. नोट्स दिसतात बरं का. नोट्सच आहेत काय विषय नाही. अभ्यास करतोय अभ्यास. काय कुठली वेगळी जाते एक्झामचा सगळा माहोल आहे. एक्झाम गाईज आज रूमवरती आपण खरेदी करून आणलेले आहेत एग्स म्हणजे अंडी. आपल्या भाषेत अंडी. आज होणारी खतरनाक मधली एक रेसिपी. चेक करा गाईज. आजूबाजूचा जरा इग्नोर करा. विषय नाही. डायरेक्ट फुटून गेलेले पॅन वरती. छान गॅस कमी करा. थोडं येतं मला पण काही विषय नाही. लय नाही आलं तरी वरण टाक्या ना काहीतरी चालते. मी तयार करतो तुम्हाला लास्टला फायनल भेट. गाईज अंड्याची लबा काय झाले अंड्याची दाखव लवकर दाखव. चपाती घ्या चपाती घ्या दाखव की बॉइल्ड एग.
गाईच बॉइल्ड एक बघा आमच्या पाटीलनं बॉइल्ड दाखव लवकर. गाईज मी आता फ्राय करण्यासाठी बघा हे आता तोडलेलं आहे आता. आता तोडलं ते ना तोडलं. आता तो ही करणार आहे भुर्जी करणार होते त्यानं एक बॉईल करायला लावलेलं पण सीन काय झाला नाही त्याला काय म्हणतात घोटाळा त्याला घोटाळा म्हणते बरं जाऊ दे नको डोकं चालू काहीतरी करतोय तो तिने अंडा लावलेलं बॉईल करायला आणि ते बॉईलच झालं नाही त्याचा मर्डर झाला. ती त्याने फुल गॅसवर ठेवलं ते फुटलंच अंड त्यात पोटातच फुटलं अंड मधनच आणि सगळं ती असं पातेल्यात झालं. आज मेगडीला रोजच्या प्रमाणे काही विषय नाही आणि आज नवीन काहीतरी ट्राय करायचं म्हणून आज आलोय मोहिते चहाला. ते माणसाला पोरं काही एका ठिकाणी सेटल होत नाहीत काही विषय नाही पण आज आले मोहिते टी सेंटर मोहिते टी. आज पाटील बिटील नाही आज फक्त एकच पाटील आहे सिंगल आणि अभि पाटील नाही आणि ओमकार एक आहे. ओमकार काही विषय नाही दोघंच आहेत दोघं पण बसलोय ठीक आहे. मला कॉल करतो तुम्हाला कॉल नाही करतो मला दाखवतो चहा आल्यानंतर आता डायरेक्ट ठेवतो आणि तुम्हाला रिव्ह्यू देतो. काय मी घेतलंय गाईज बिस्किट आपलं मी घेतलंय टोस्ट ओमकारने घेतलंय बिस्किट काय विषय नाही. यार टोटल किती बिस्किट बुडवलेलं करतो फोन उद्या आला बरोबर. काहीच चहा बी पिलेला आहे मस्तपैकी मी एन्जॉय केला विथ द टोस्ट. ओमकारने एन्जॉय केला विथ बिस्किट आणि सेपरेट पण टेस्ट केला विदाउट बिस्किट विदाउट टोस्ट आणि तसं पण मस्त होता असं पण मस्त होता घरच्या सारखा चहा होता. मोहिते चहा मस्त चहा होता काय विषय मस्त चहा मस्त चहा आणि सीन असा होता चहाचा की मला काय ते माहितीच नव्हतं मोहिते चहा आहे म्हणून. ओमकारला माहित होतं ओमकारने आधी एकदा घेतला होता तिथला चहा मग म्हणूनच गेलो आणि मस्त होता चहा काय विषय नाही. त्यांनी आपला जसा आपल्याला आवडत तसं चहा घ्यायला होता एकदम रेग्युलर पद्धतीने तसं घरी करतात तसं रेसिपीमध्ये घरच्या नंदन बिंदनचं दूध होतं इथलं नंदन आपली लोकल डेअरी बारामध्ये तिकडे माळेगावची लोकलमध्ये दूध बीध मस्तपैकी बाकी काय विषय नाही. मला आवडला चहा मी ह्याला देतो 5 पैकी 4.5 अर्धा तुम्ही विचार तर का कट केला अर्धा कट केला एवढ्यासाठीच की तिथला जे स्नॅक आयटम आहे स्नॅक ते त्यांनी प्रॉपर ठेवला नव्हता आणि जरा थोडंसं तिथला ॲम्बियन्स कमी होता. चहाच्या क्वालिटीला 4.5 देतो 5 पैकी. ॲम्बियन्स क्वालिटीला एवढं नाही पण ॲम्बियन्स मॅटर करत नाही ज्यावेळेस क्वालिटी असते त्यावेळेस ॲम्बियन्स मॅटर करत नाही गाईज. क्वालिटी बघितली का चहाची क्वालिटी एक नंबर चालते गाईज. बाय ठीक आहे सी यू थोड्या वेळ बाद. ओमकार तू सांगितलं नाही किती 5 पैकी मी देतो 4.5. 4.5 काय विषय नाही आणि ॲम्बियन्स फक्त मला आवडला नाही बाकी सगळं चव वगैरे सगळी चांगली होती पण टेस्ट चांगली होती त्यामुळे कव्हर अप झाला. सर्व्हिस पण चांगली होती त्यांची काय सर्व्हिस तर काही नव्हती आपल्याला काय सेल्फ सर्व्हिस होती म्हणजे आपली सर्व्हिस आपल्याला आवडतच नाही काही विषय नाही त्यांची सर्व्हिसच काही नव्हती. सेल्फ सर्व्हिस इज द बेस्ट सर्व्हिस. चालते रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान चालते काय भेटू थोड्या वेळात. हाय गाईस तुम्ही बघू शकता आता आम्ही आलो आहे मॅगडी मध्ये. तर आम्ही आता इथे एक बर्गर खाल्ला सगळ्यांनी आणि विथ कोक विथ फ्लोट घेतलेलं खूप भारी होतं. रिव्ह्यू पण एक नंबर आहे आणि इथे आमचा मित्र राम धायगुडे ह्याच्या प्रेफरन्सनुसार आम्ही घेतलेलं
भारी वाटलं खाऊन राम. सगळ्यात भारी वाटलं की राम इथं काम करतोय. काम करतोय म्हणजे इंटर्नशिप. खूप भारी. परत आम्ही विजिट करू लवकरच. राम तुझे काय 2 शब्द ह्याच्यात? हा राम आहे 2 शब्द. भास्कर नंतर काढ म्हणे. आता काढ पोचल्यावर काढ. हा बरं काढ काढ. अरे भैया आधी म्हणतोय व्हिडिओ सुरू व्हायच्या आधी कर 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 आणि व्हिडिओ सुरू झाल्यावर परत म्हणतोय नको नको परत कर. लय चाबर राहील घेऊ. लय ना नाही ते म्हणत. लय चाबरा म्हणजे चाबरा चाबरा निघाला रे ह्यो. Yes guys, welcome back to the vlog. Welcome back तो सुबह ही हो चुका है. को दिखाओगे अभी गाड़ी में 4 घंटे. सुबह ही वेलकम बैक हो चुका है. अभी वेलकम नहीं होगा. अभी टाटा बाय बाय होगा थोड़ी देर बाद. अभी हम जा रहे हैं मेगड़ी से सीधा घर की ओर. अपने घर सुरक्षित रहिए. बीमारी से बचे. ठंडी बहुत बढ़ गई है. उन्हाळा शुरू हो गया है. फिर भी ठंडी बढ़ती रही है. ये भाग्यवान बड़ा भाग्यवान आया है हमको छोड़ने के लिए. आया है मतलब आ रहा है. हम जा रहे हैं अभी इनको छोड़ने के लिए. मोठ्याने बोल की. जा रहे हैं इधर हो रहे हैं. हम अभी सो रहे हैं इधर. हाँ? सो रहे हैं, खा रहे हैं, पी रहे हैं, उठ रहे हैं. गाइस रात्रीचा व्यू चेक करा. व्यू कसला व्यू आहे. व्यू चेक करा. व्यू एकदम हायफाय. एकदम हायफाय वाटतंय ना जरा. बारामती का नाही पण समजा नाही एवढं भारी वाटतंय. म्हणजे असं वाटतंय बरं का कॅमेऱ्यामध्ये तरी. आणि डोळ्याला पण तसंच वाटतंय काहीच. एकदा सीन झालता. एकदा तुम्हाला सीन सांगतो काय झालं विषय. एका जणाचा इंटरव्ह्यू घेतलेला आणि इंटरव्ह्यू घेतलेला त्यामध्ये विचारलेलं की आपला असं इंटरव्ह्यू तर विचारलं बारामतीत काय काय विकास झाला. एक जण काय म्हणला आम्हाला फॉरेनला जायची गरजच नाही म्हणला की आम्हाला फॉरेनला जायची गरजच नाही. आम्ही रात्रीच्या जातो चालायला MIDC. आम्ही जातो रात्रीच्या चालायला MIDC आम्हाला फॉरेनला गेल्यासारखं वाटतं मला. फॉरेनला न्यूयॉर्क सारखं केली MIDC मला रस्ते बी. त्याला जोक समजा नाही तर काय समजा काय केलंय तर काय. बारामध्ये आपली चांगलीच म्हणायचं. बाहेर नाही तरी पण चांगलीच म्हणतात. सोलापूरवरून आलाय भाग्यवान सांग कसं आहे बारामती. लय भारी आहे बे. आणि लय भारी आहे बारामती. आणि रस्ते बिस्ते एकदम क्वालिटी. आणि माणसं तर लय क्वालिटी. बरं चालते. त्याला हुडकून सुद्धा सापडणार नाही ते असले. काय हुडकून सुद्धा सापडणार नाही ते असले नमुने आहेत. हो गाईस बारामती कर. हे म्हणजे बेचा ह्याला हेड ह्याला हेड द्या. ह्याला कमेंट्स मध्ये शिवाय द्या. MH42 MH42 बारामती सगळ्यांना ह्याला हेड द्या. MH45 वाला MH42 बोलतोय. 45 आहे तू. 45 अकलूज तुला हाणलं पाहिजे बारामतीत. असलं बोलतोय बारामतीच्या विरोधात. बारामती आता जिल्हा झाला आहे. मार खायची काम करतोय तू. मार खायचं असलं असलाय का बे. चालते बघू की मग काय. बर किती कोरा दिसतोय. हो काळा